Good morning, student. Today we are looking our fourth lesson, that is multiplication and division, and from that today we are learning word problem based on division. Division कशी करायची आपण दोन मेथड शिकलो होतो, by using the table and by using the another method using the shortcut. You can use any of them. आपण तुम्ही त्या दोघांपैकी कोणती मेथड यूज शकता. तर तुम्हाला मल्टिप्लिकेशन टेबल यूज करून सोडवायला सोपं जात असेल तर दॅट कॅन यू यूज ऑल्सो. सो टुडे वी आर लुकिंग वर्ड प्रॉब्लेम बेस्ड ऑन डिव्हिजन. डिव्हिजनवरचे वर्ड प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे दॅट वी आर लुकिंग हिअर. इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर स्कॉलरशिप एक्झाम. सो आय एम टेकिंग वन एक्झाम्पल. Which number on being multiplied by a 56 gives a product of 9688. हा प्रॉब्लेम बघून असं वाटेल की मल्टिप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम आहे, पण इट इज बेस्ड ऑन द डिव्हिजन. विच नंबर ऑन बिंग मल्टिप्लाइड म्हणजे असा कोणता नंबर आहे ज्याला आपण मल्टिप्लाइड बाय 56, असा कोणता नंबर आहे ज्याला आपण मल्टिप्लाय बाय 56 केलं तर त्याच्या दोघांचं मल्टिप्लिकेशनचा आन्सर किती येणार आहे. प्रोडक्ट इज 9688. वी नो इन प्रिव्हियस स्टँडर्ड वी लर्न दॅट इज प्रॉपर्टी ऑफ मल्टिप्लिकेशन, दॅट इज क्वेश्चन कसं आहे आपला, विच नंबर असा कोणता नंबर आहे ऑन बिंग मल्टिप्लाइड, त्या नंबरला आपण जर मल्टिप्लाय केलं by which number multiply by 56 we get answer 9688. So we know the property. The first number in multiplication is multiplicand. Multiplicand. Second number is multiplier, and this answer of this is product. So you can write this question in this form also. Which number म्हणजे असा कोणता नंबर आहे ज्याला आपण मल्टिप्लाय केलं 56 ने तर आपल्याला त्यांचं मल्टिप्लिकेशन आन्सर मिळणार आहे 9688. सो इन सच अ क्वेश्चन वी हॅव टू डू, बघा आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये काय करतो, तो दोन नंबरची जर ऍडिशन दिलेली असेल आणि त्यांचं ऍडिशनचा आन्सर दिलेला असेल आणि त्यातले वन नंबर मिसिंग असेल तर काय करायचो, जर ऍडिशन असेल तर दिलेल्या आन्सरमधून जो एक नंबर आहे तो सबट्रॅक्ट करायचो आणि जर सबट्रॅक्शन असेल तर काय करायचो, दिलेल्या आन्सरमध्ये इथला नंबर ऍड करायचो. म्हणजे वी आर परफॉर्मिंग अपोजिट ऑपरेशन. सो अपोजिट ऑपरेशन ऑफ दिस 50 मल्टिप्लिकेशन इज डिव्हिजन. सो फाइंड आउट दिस नंबर. This number is equal to what? This product, that is 9688, and we have to perform this opposite operation of this multiplication. This multiplication is opposite division and division by 56. जर आपण ह्या नंबरला 56 ने डिव्हाइड केलं तर आपल्याला मिळणारा नंबर हा सेकंड नंबर असेल. सो लेट्स डू द division. Let's start division. What is division? 9688 divided by 56. So I'm writing here in the division format 9688 is divided by which? 56. So this is our dividend. And 56 is our divisor. Let's start the division. काय करणार होतो आपण, we are making a group of first number. First number check करा, 9 is first number is 9. 9 is less than 56. divisor पेक्षा लेस आहे त्यामुळे ही पेअर आपण घेऊ शकत नाही. सो we are making a group of two number, that is 96. Yes, it is greater than 56, so we can take this pair. So first pair is 96. पहिली पेअर कोणती झाली, 96. आता आपण चेक करणार आहोत की 96 किंवा 96 पेक्षा
96 नंबर प्रेझेंट आहे का टेबलमध्ये 56च्या. सो आय एम ऑलरेडी मेकिंग अ टेबल ऑफ दिस 56. सो check 96 is present in 56 table or not. No, it is 56 ones are 56, 56 twos are 112. So 96 is not present. So we have to take which number? Smaller number than 96. काय करायचं? 96 56च्या टेबलमध्ये प्रेझेंट नाहीये. सो वी हॅव टू टेक स्मॉलर नंबर दॅन 96. त्यामुळे आपण 96 पेक्षा स्मॉलर नंबर कोणत्या आहे टेबलमध्ये? 56 अँड विच इज ॲट पोझिशन 1. सो फर्स्ट क्वेश्चन इज 56 ones are 56. So what is the answer? 6 minus 6 0, 9 minus 4 9 minus 5 4. सो अवर नेक्स्ट डिव्हिडंड आता आपल्याला कोणाला डिवाइड करायचंय? 40ला डिवाइड करायचंय 56 ने. बट 40 इज लेस दॅन 56, त्यामुळे आपण ही पेअर घेऊ शकत नाही. सो वी हॅव टू कॉपी दिस नेक्स्ट डिजिट, दॅट इज 8. सो नंबर बिकम 408. So check whether 408 is present in table or not. 408 no. Here the number 408 is not present. Here 448 is present. 408 पाहिजे आपल्याला, पण इथे नंबर कोणता प्रेझेंट आहे? 448. बट इट इज ग्रेटर. बघा 408 पेक्षा 448 ग्रेटर आहे, त्यामुळे आपण कोणता नंबर घेणार? स्मॉल नंबर, दॅट इज 392 and which is at position 7. So next question is 756 sevens are 392. Don't forget to write this division subtraction sign in each step. So now do the subtraction. What is the subtraction? 8 minus 2. 8 minus 2. Now I am taking it on side. That is 408 minus 392. 8 minus 2 is 6. 0 minus 9 is possible? No. So we have to take borrow from previous place. So I am taking a borrow from 4. So this 0 become 10 and this 4 become 3. So 10 minus 9 is 1. 3 minus 3 is 0. So what is our answer? Answer is 16. Again check 16. आता आपल्याला 16 ला डिवाइड करायचंय 56 ने. सो बट 16 इज स्मॉल दॅन 56, त्यामुळे आपण ही पेअर घेऊ शकत नाही. सो दॅट वी हॅव टू टेक अ नेक्स्ट डिजिट. व्हॉट इज अवर नेक्स्ट डिजिट? 8. So I am taking this 8. So number become 168. Let's check 168 is present in table or not. Yes, it is present. 168. So which is at which place? Third place. So next question is 56 threes are 168. Write down this subtraction sign. So remainder is 0 0 0. So what is our quotient? Quotient is 173 and this is our answer. So when we are multiplying 173 with the 56, we get a product 9688. So which number is here? Answer. Which number is present in this box? That is 173. When multiplied by 56, we get the product 9688. So therefore answer is equal to 173. This is our final answer. So in this way you can solve a word problem based on such a type of a question based on the division. Now we are looking a next example. Let's move towards next example. Read the second question. What is given?
if 48 sheets are required for making one book, एक बुक बनवायला किती शीट्स लागतात, किती पेजेस लागतात, 48 शीट लागतात. म्हणजे कागदाचे मोठे तुकडे किती लागतात, 48. देन हाऊ मेनी बुक्स at the most will 5880 sheets make. जर to make one book, for making one book बनवायला जर 48 शीट्स लागत असतील तर आपल्याकडे टोटल शीट्स किती आहेत, 5880 शीट्स अवेलेबल. तर आपण त्याच्यापासून किती बुक्स तयार करू शकतो, that we have to count. That how many books at the most will 5888 sheets make. असे आपण 5880 शीट्स यूज करून किती बुक्स तयार करू शकतो, that we have to count. And what is another question? How many sheets will be left? आपले बुक कंप्लीट झाले बनवून, बिकॉज वन बुक रिक्वायर्ड 48 पेजेस. मग 48 शीट्सचं वन बुक, अशा प्रकारचे आपण किती बुक्स बनवू शकतो ह्या एवढ्या शीट्स पासून, आणि उरलेल्या शीट्स किती असणार आहेत, सो दॅट वी हॅव टू काउंट. सो लेट स्टार्ट. सो व्हॉट इज गिवन फर्स्ट, राईट डाऊन द गिवन. व्हॉट इज गिवन, look at the question. What is given? One book is equal to 48 sheets. वन बुक साठी किती शीट्स लागतात, 48 शीट्स. सो 5888 sheets is equal to how many books, that we have to count. How many books, question mark. So what we have to do first, we have to divide total book. So this is our total books, total sheets is equal to how many, 5880. जर आपल्याला किती बुक तयार झाले ते फाइंड आउट करायचं असेल तर दॅट व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू डिव्हाइड दिस 5880 by 48, and what is the answer is we get is our number of books. बघा, एक बुक बनवण्यासाठी 48 शीट्स लागतात. असेच आपल्याकडे टोटल 5880 शीट्स असतील, त्याच्यापासून आपण किती बुक तयार करू शकतो. तर काय करावं लागणार आपल्याला, या 5880 ला 48 पार्ट मध्ये डिव्हाइड करावं लागणार. सो फॉर दॅट वी हॅव टू यूज अ डिव्हिजन मेथड. सो लेट स्टार्ट डिव्हिजन. फर्स्ट राइट 5880 divided by 48. So what is our dividend? 48 is our divisor. Here we get quotient. That is our answer. So we have to divide 5880 by 48. So we required 48 table. So I am already preparing this 48 table. So start division. Let's check first digit 5 in the dividend. बघा dividend मधलं first digit check करा 5. 5 is less than 48, so we cannot take this. त्यामुळे आपण ही पेअर घेऊ शकत नाही. So we have to make pair of two number, that is 58. Yes, 58 is greater than 48, so we can take this. So first pair is 5 and 8, it is 58. Check 58 is present in 48 table or not. बघा 58 प्रेझेंट आहे का 48 च्या टेबल मध्ये. No. The number 48 and 96 is present. So we cannot take 96 because it is greater than 58. आपण 96 घेऊ शकतो का नाही, because it is greater than 58. So we are taking this small number 48 and which is at first position, that is 48 1 जा 48.
Let's do subtraction. 8 minus 8, 0. 5 minus 4, 1. Now we have a number 10. आता आपण 10 ला डिव्हाइड करणार आहोत कितीने? 48 ने. It is possible, but 10 is less than 48. त्यामुळे आपण डिव्हाइड करू शकत नाही. So we have to copy the next digit, that is 8. So number become 108. Yes, and 108 is greater than 48, so we can take it. So 108 check present in 48 table or not. बघा 48 च्या टेबल मध्ये 108 आहे का? No. Here the number is 144. बघा इथे नंबर कोणता आहे? 144. It is greater than 108, so we cannot take. So we are taking the small number, that is 96, which is present at second position. So what is our next dividend? The question, 48 twos are 96. 96. Do the subtraction. 8 minus 6, 2. This 0 minus 9 is possible? No. So I am taking the borrow from previous place. This 1 becomes 0. This 1 becomes 0. And this 0 becomes 10. So 10 minus 9 is 1. 12. So we are getting number 12. Now we have to divide 12 by 48. आता आपल्याला काय करायचंय? 12 ला डिव्हाइड करायचंय 48 ने. करू शकतो का? नाही, because 12 is small. So we have to copy the next digit. What is our next digit? 0. So copy this 0 here. So number become 120. Now check 120 is present in table. No. कारण आत्ताच आपण बघितलं 109. 44 is a greater number. Is present than the 120. So we have to take a smaller number. Which one is smaller than 120? 120. 96. So again 48 twos are 96. Do the subtraction. I'm writing here subtraction. 120 minus 96. 0 minus 6 is possible? No. So take borrow from previous places. 2 become 1. And this 0 become 10. So 10 minus 6 is 4. This 1 minus 9 is possible? No. So taking borrow from previous place, this 1 becomes 0. And this number become 11. So 11 minus 9, 2. So answer is 24. What is the answer? 24. And this is our what? Reminder. बघा, जर आपण 5880 शीट्सना 48 इक्वल पार्ट्स मध्ये डिव्हाइड केलं तर आपण किती बुक्स तयार करू शकतो? 122 बुक्स तयार करू शकतो. जे की आपला कोणता काय आलाय नंबर? कोशंट. आणि रिमाइंडर इज अवर रिमेनिंग शीट्स. किती शीट्स रिमेन राहणार आहेत? 24. सो आन्सर. So what is our answer? One hundred and 22 books are made by 5880 sheets. किती बुक्स तयार झालेत? 122 books are made by 588 sheets. And next answer, remaining sheets, or what is the question? In question, which word is used? Leftover. So I'm writing here again, leftover sheets is equal to what? 24. How many sheets are remaining? 24. So in this way, you can solve a word problem based on the division. If you can use a multiplication table method to solve a division. Multiplication table use करून division solve करू शकता, because it is most easiest way to solve the
problem. So in this way you can solve a word problem based on the division. Thank you.